शेलार यांच्या पत्रकार परिषदेत। ते शिक्षापात्र आरोपी आहेत, त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केला, त्याबद्दल नवाब मलिक साहेब म्हणाले कबूल। 1.5 लाखच्या वर फुटाची मालमत्ता, जागा, इमारती कवडी मोलाने मालकीयत मिळवली। नवाब मलिक साहेबांचं उत्तर कबूल। ताडातील आरोपींना जप्त व्हायची होती त्या मालमत्ता विकत घेतल्याचं करून स्वतःकडे वळवली, त्यावर माननीय नवाब मलिक साहेबांचं उत्तर काय कबूल। आणि मोहम्मद सलीम पटेल या गुन्हेगाराशी आर्थिक व्यवहार करून फायदा केला, या बाबतीत उत्तर काय मौन कबूल। म्हणजे नवाब मलिक साहेबांनी तिन्ही आरोपांना कबूल 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 करून स्वतःच कबुली जबाब दिला आहे। आणि हसीना पारकरच्या विषयात बोलायची हिंमत नसल्यामुळे त्याला मौन कबुली दिली आहे। आणि त्यामुळे नवाब मलिक साहेबांचं उत्तर याचा अर्थच कबुली जबाब आहे। बरं, याच्या समर्थनार्थ काय गोष्टी सांगितल्या तर काय म्हणे, 4-5 दुकानं आमची होती पुढे आणि मागे गोडाऊन होतं, आम्ही भाडेकरू होतो आणि संपूर्ण जागेचा मालकीयत आम्ही घेतली, तीही 30 लाख कबूल करून 20 लाखात। मुंबईतल्या भाडेकरूंना काय तुम्ही मूर्ख समजता का? आजही मुंबईतला भाडेकरू सर्वोच्च न्यायालयापर्यंत 2 तप लढाई लढतोय की स्वतःची खोली मालकी तत्वावर मिळवण्यासाठी सुद्धा मालक तयार नसतो। याची असंख्य उदाहरणं मुंबईत। पण नवाबी भाडेकरू हा असा नवीन झालाय, नवाबी भाडेकरू नवीन शब्द आहे की ते ज्या इमारतीतले भाडेकरू दुकानाचे होती ती अख्खी इमारत तर दिलीच, अजून 2 इमारती दिल्या, झोपडपट्टी दिली, मोकळ्या जागा दिल्या, गोडाऊन दिले 30 लाखात आणि 30 लाख कबूल करून 20 लाखात। असे नवाबी भाडेकरू मुंबईत शोधून सापडणार नाहीत। हा तर खरं मुंबईतल्या भाडेकरूंचा अपमान आहे।